सातपूर श्रमिकनगर परिसरातील काल मध्यरात्री झालेल्या 4 ते 5 वाहनांच्या काचा तोडफोड प्रकरणी अज्ञात टवाळखोरांचा सातपूर पोलीस कसून शोध घेत आहेत। या अज्ञात टवाळखोरांवर भादवी कलम 308, 427 तसेच सातपूर पोलिसांनी प्रथमच समाजात दहशत माजवणे या क्रिमिनल अमेंडमेंट लॉ ऍक्ट नुसार कलम 7 नवे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांनी दिली आहे। सदर तोडफोड होत आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केलेली आहे। त्याप्रमाणे अज्ञात 3 ते 4 इसमांनी प्रथमदर्शनी त्या गाड्या फोडल्याचं समोर आलेलं आहे। त्याप्रमाणे आपले डीबी टीम वगैरे आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज बघून लवकरच त्यांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणार आहे। यापूर्वी सुद्धा फेब्रुवारीमध्ये अशा स्वरूपाची घटना घडली होती। 8 गाड्या फोडल्या गेल्या होत्या। त्यातील आरोपींना देखील 8 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्यावर हद्दपाराची कारवाई केलेली आहे। त्यातले अजूनपर्यंत दोघे जेलमध्ये आहेत। या घटनेत सुद्धा त्याप्रमाणेच कठोर कारवाई होईल। सातपूरकरांना, सातपूरमध्ये राहणाऱ्या सगळ्यांना आव्हान आहे की अशी घटना घडतीच त्वरित पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट द्यावी। पोलीस त्याच्यावर कडक कारवाई करेल। आजच्या घटनेमध्ये भादवी कलम 308, कलम 427 तसेच समाजामध्ये दहशत माजविणे अशा स्वरूपाचं जे कलम आहे क्रिमिनल अमेंडमेंट लॉ ऍक्ट कलम 7 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपींना शोधून लवकरच त्यांना सदर गुन्ह्यात अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। माझं असं आव्हान आहे की कोणीही घाबरण्याची गरज नाहीये। त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट द्यावी। पोलीस सदैव कंप्लेंट घेण्यासाठी सज्ज आहेत आणि कारवाई करण्यासाठी सज्ज आहेत। दरम्यान नागरिकांनी अशा टवाळखोरांबाबत न घाबरता तक्रार देण्यासाठी पुढे आले पाहिजे असे आवाहनही सातपूर पोलिसांनी केले आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर।